नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ता सागर ऑफिसला गेल्यावर त्याला खूप मिस करत असते. त्याचा एक शर्ट हातामध्ये घेऊन मुक्ता आता असं भासवत असते की ती सागरबरोबर बोलत आहे. ती आता स्वतःलाच म्हणत असते की माझं सागरवरती किती प्रेम आहे ना, म्हणजे सागर तुला कधी कळणारही नाही इतकं म्हणजे अनकंडिशनल प्रेम आहे बघ. तेव्हा ती आय लव्ह यू म्हणते आणि त्या शर्टबरोबर अशी प्रेमानेच पाहत असते. त्यानंतर तिला स्वतःचीच लाज वाटते. ती म्हणते की अरे, हे शर्ट घेऊन मी काय करत होती. छी, काहीतरीच माझं काय चाललं काय कळतच नाही. आणि खूप लाजून हसतही असते. आणि ती पुढे म्हणते की सागर, मी तुला लवकरच माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे. तेव्हा आता ती वाट पाहते की सागर कधी घरी येईल. पण सागर दुसरीकडे ऑफिसमध्ये मिस्टर कामतला भेटलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये ते लेटर असतं. तो ते लेटर आता कामत सरांना म्हणतो की हे बघा सर, जोपर्यंत मी एअरपोर्टवर पोहोचत नाही तोपर्यंत हे लेटर कोणीही बघता कामा नये. कारण त्या लेटरवरती परमनंट ॲड्रेसचं मेन्शन केलेलं असल्यामुळे ते जर कोणाला कळालं की मी कायमचा सिंगापूरला चाललो आहे तर मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून आता ही गोष्ट त्याने लपवून ठेवलेली असते सर्वांपासून. तेव्हा आता सागर म्हणतो की मिहिरलासुद्धा यातलं काहीच माहिती नाही व्हायला पाहिजे. मग आता कामत सर म्हणतात की सर, तुम्ही एवढी मोठी रिस्क घेता, एकदा विचार केला आहे का? तेव्हा सागर म्हणता हो, विचार झाला आहे माझा, तुम्ही आता मला एक्स्ट्राचं लेक्चर देऊ नका. त्यावर कामत पुन्हा म्हणतात सर, हे परमनंट आहे, विचार करा. लगेच आता सागर त्यांच्यावर चिडतो, तुम्हाला सांगितलं ना एकदा, हा माझा निर्णय आहे, तुम्ही काय बोलताय? आणि त्यानंतर पुन्हा आता तो शांत होत म्हणतो की नाही सॉरी, काय आहे ना, माझी मनस्थिती ठीक नाही आहे, पण जो निर्णय मी घेतला आहे ना तोच योग्य आहे आणि त्याच्यावरती आता काहीही बदल होणार नाही. त्यानंतर आता कामात उठून निघून जातो. तर इकडे सागर म्हणतो की मुक्ता, मी तुमच्यापासून इतका दूर निघून जाईल ना की तुम्हाला त्रास द्यायला कोणीच उरणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे ना, आता मी तुम्हाला सोडून कायमच्या सिंगापूरला जाणार आहे. इकडे आता मुक्ता सागरची वाट पाहत असते. मुक्ता आता आरशामध्ये बघून हसत असते आणि एकटीच प्रॅक्टिस करत असते की आज जेव्हा सागर घरी येतील तेव्हा मी त्यांना प्रेमाची कबुली कशी देऊ. म्हणून आता ती एक एक शब्द बोलून हसत असते. आय लव्ह यू, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, असे वेगवेगळे शब्द तिला आता आठवून एकटीच स्वतःलाच ती हसत असते. त्यानंतर आता सागर हा त्याच्या लॉकरमधून काही पैसे काढत असतो आणि सावनी मात्र हे सर्व लपून तिथून बघत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की सागर आणि इतकी कॅश का काढत आहे. सागर 2 ते 3 वेळा लॉकरमधून पैशांची बंडलच काढत असतो आणि हे पाहून तर सावनीचे डोळेच मोठे होतात. त्यानंतर सागर हा स्वतःलाच म्हणत असतो की मुक्ता, मी तुमचा एक चांगला नवरा तर नाही बनू शकलो, पण माझ्या गैरहजेरीत मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही आणि माझी जबाबदारी, माझं कर्तव्य ही मी व्यवस्थितपणे पार पाडेल. तेव्हा आता सावनी हे सर्व ऐकत असते आणि ती पुन्हा एकदा आ वासून सागरलाच पाहत असते. त्यामुळे आता सागरचं असं बोलणं चालू असतं की मुक्ता, त्यामुळेच आता हे मी पैसे इथे ठेवून चाललेलो आहे तुमच्यासाठी आणि घरच्यांसाठी. तेव्हा काही कमी पडलं तर इथून घ्या आणि मी माझ्या पॉलिसी सर्व काही सही आणि तुमच्याच नावावर केलेलं आहे, तेव्हा काळजी घ्या. असं तो बोलत असताना इकडे मात्र सावनीचं पूर्णपणे लक्ष सागरवर असतं की तो काय करत आहे पुढे. तेव्हा आता सागर त्या कपाटाला लॉक करतो आणि चावी मात्र तिथेच ड्रॉवरमध्ये ठेवून बाहेर निघून जातो. आता हे सावनीने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच सावनी लगेच सागर बाहेर गेल्याबरोबर आतमध्ये येते. आता ती चावी शोधते आणि तिला चावी लगेच मिळतेही. ती चावी घेऊन आता कपाट उघडण्याचा प्रयत्न करते. कपाट उघडल्यावर त्या पैशांचा बंडल पाहून तर सावनी इतकी खुश होते आणि म्हणते की सागर, अरे ह्या पैशांची गरज तर मला आहे आणि थँक्यू माय डिअर सागर, कारण तुझ्यामुळे मला आज एवढा पैसा मिळाला आहे. आता बघ मी कशी वाट लावते ते. असं म्हणत असतानाच आता ती ते कपाट बंद करत असते. तितक्यातच बाहेरून मुक्ता सागर असं म्हणू लागते. आता मुक्ता सागरला आवाज देत देत जवळ येते, इकडे रूममध्ये येते. याची चाहूल आता सावनीला लागते आणि ती एकदमच घाबरते. त्यामुळे त्या पैशांचे बंडल ती परत घेतलेल्या जागेवर ठेवून पटकन कपाट बंद करून ती चावी लपवून निघून जाते. पुढे आता मुक्ता ही सागरला जेवायला आवाज देत असते, पण सागर आता हॉलमध्येच येऊन बसलेला असतो. त्यानंतर आता सर्वजणांना वाढत असते मुक्ता आणि मग मुक्ताला जेवणासाठी सर्वजण आग्रह करत असतात. मात्र मुक्ता ही सागरला म्हणते की चला ना सागर, तुम्ही बसा ना, आपण सर्वच एकत्र बसूयात. पण सागर म्हणतो, तो लॅपटॉपमध्ये बघत असतो आणि म्हणतो की काय आहे ना, मला आज खूप काम आहे, थोडं अर्जंटमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्या, मी नंतर जेवतो. आता पुन्हा मुक्ता म्हणते की थांबा मम्मी, मी पण थांबते, सागर जेव्हा जेवतील ना तेव्हा जेवेल. मग आता इंद्रा इथे वाटीमध्ये त्यांचं ते बनवलेलं कालवण काढून ठेवत असते. तर स्वाती म्हणते हे काय आता आई. तेव्हा मग इंद्रा सांगू लागते की अगं आधी कसं व्हायचं, जी बाई शेवटी जेवायची ना तिला
उरलेलं खावं लागायचं, तिला राहतच नसायचं. आणि आपली मुक्ता, तिला किती वेळा सांगितलं की एकत्र जेवायला बसत जा, पण ती काही ऐकतच नाही. ती रोज मागे असते. मग तिला काही आपण अन्न संपल्यावर काय देणार आहोत, तिला उपाशी ठेवायचं का? म्हणून अगोदरच अशी भाजी काढून ठेवायची असते. आणि मग त्यानंतर मुक्ता पुन्हा सागरकडे पाहू लागते आणि म्हणते की झालं आहे का तुमचं काम? आणि आता मुक्ता म्हणते की सागर आणि मी आता आज एकत्रच जेवतो. सागर हे ऐकतो आणि रागानेच उठून रूममध्ये जात असतो. आता मुक्ताचे हे लक्ष देतं म्हणून मुक्ताही त्याच्या मागेच रूममध्ये जाते आणि सावनी त्या दोघांचंही काय चाललंय हे लपून पाहत असते. तर आता मुक्ता, सर्वांचं जेवण होऊन सर्वजण आता झोपण्याच्या तयारीला जात असतात. पण इकडे मुक्ता मात्र अजूनही जेवलेली नसते. तर दुसरीकडे आता मी कामत सरांना सागरने बाहेर जाऊन कॉल केलेला असतो. आता सागर त्यांना सांगत असतो की सगळी अरेंजमेंट झाली आहे आणि ज्या काही माझ्या पॉलिसीज होत्या त्यासुद्धा मी सही आणि मुक्ताच्या नावावर केल्या आहे. तेव्हा आता मी जेव्हा निघून जाईल तेव्हा तुम्हीच आता ही गोष्ट सर्वांसमोर आणून द्यायची. इकडे मुक्ता सर्व भांडी रिकामी करत असते जेवणाची. इंद्रा म्हणते काय गं, किती वेळ झाला, जेवायचं नाही का तुम्हाला? मग मुक्ताचा चेहरा खूप असा उदास असतो. तेव्हा इंद्रा म्हणते की तूही पागल आणि तो सागरही पागल, तुम्हाला जेवता येत नाही का लवकर? आणि सागरला सांग, तू जर जेवलं नाही तर हे अन्न सर्व मलाच खावं लागेल, उष्ट पाडायचं नाही, असं इंद्रा रोखून सांगते आणि निघून जाते. इकडेच मुक्ता मात्र सागरच्याच विचारात असते. तर सागरचा फोन हा बिझी असतो. मुक्ता खूप वेळ ट्राय करते पण फोन बिझीच असतो. मग मुक्ता म्हणते की यांचं काय चाललंय, दिवसभर हे फोनवर का बोलत असतील बरं? तिला आता थोडा संशय आलेला असतो. त्यानंतर आता सागर इकडे त्या सरांना सांगत असतो की माझं काम झालं आहे आणि आता माझं जायचं फिक्स आहे. तरी त्या सरांना खूप कळकळ वाटत असते की बायका पोरांना सोडून जाणं काही सोपं नसतं. म्हणून ते सागरला समजावतात आणि म्हणतात की सर पुन्हा एकदा विचार करा, जायला खूप कमी तास उरलेत. पण सागर म्हणतो माझे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. तेव्हा त्याला तोंड मी एकटाच देणार, तुम्ही काहीही म्हणू नका. इकडे मुक्ताचा फोन आता सागर उचलतो. मुक्ता म्हणू लागते की अहो तुम्ही कुठे आहात, जेवायचं नाही आहे का? मग सागर सांगतो की मी महत्त्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला आलो आहे. मुक्ता म्हणते इतक्या रात्री ऑफिसला काय गरज होती जायची? अहो तुम्हाला जायला किती कमी तास उरलेत आणि आपल्याला बोलायलासुद्धा कमीच वेळ उरला आहे ना. बरं ठीक आहे, तुमचं काम लवकर आवरा आणि घरी या. मग आता सागर म्हणतो की नाही, मी बाहेरच जेवण करणार आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा जेवण करून घ्या. आता मात्र मुक्ताला राग येत असतो. तरी मुक्ता हा विचार करते की सागरकडे खूप कमी तास उरलेले आहेत. तेव्हा आता तिने सर्व काही त्याचं ऐकण्याचं ठरवलेलं असतं. तर पुढे आता सागर हा फोन ठेवून देतो आणि विचार करत असतो की आता मुक्ताला माझी खूप गरज आहे. त्या बरोबर म्हणाल्या की माझ्याकडे काही तास उरले आणि तो उभा राहतो. पण त्यानंतर त्याला पुन्हा असं वाटतं की असे जाऊन काय फायदा आहे, तिच्या आनंदासाठी मी जाऊ, पण तिला तर मी जवळ असून सुद्धा त्रास होतो, लांब असलो तरी त्रास होतो. नाही, पण मला आता मुक्ताला कायमचं सोडून जायचे. तेव्हा आता तिला सवय करायला हवी की माझ्यापासून लांब राहण्याची. तेव्हा आता मी इथेच ठीक आहे, मी नाही जात मुक्ताच्या सांगण्यावरून, मला घरी जायचंच नाही, असं म्हणून तो पुन्हा एकदा निगेटिव्ह झालेला असतो. तर मुक्ता इकडे खूप वेळ सागरचीच वाट पाहत असते आणि स्वतःच खूप लाजतही असते. पुढे आता मुक्ता छानपैकी साडी घालून तयार होऊन सागरचीच वाट बघत असते. तिला आता काही जुन्या गोष्टी आठवत असतात आणि ती म्हणते की सागर, आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे ना की ती फक्त तुला माझ्या बोलण्यातून, माझ्या डोळ्यातून जाणवली असेल, पण आतापर्यंत मी स्पष्ट कधीच नाही बोलली अशी गोष्ट. तेव्हा आता मी माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे सागर, बघ तू खूप खुश होशील. आणि मी तुला आता हे सांगणार आहे की मी ही मुक्ता गोखले सागर जयवंत कोळीच्या इतकी प्रेमात अखंड बुडाली आहे की तिला आता सागरपासून दूरही जाणं खूप कठीण आहे असं. आणि तिला जुन्या गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे सागर आणि मुक्ता हे एकमेकांवर किती प्रेम करायचे, कसे एकमेकांची काळजी घ्यायचे, कसं एकमेकांना जपायचे, हे सर्व आठवून ती खूप लाजत असते, स्वतःच खूप हसतही असते. तर दुसरीकडे सागरसुद्धा आता जुन्या गोष्टी आठवून तोही खूप मिस करत असतो मुक्ताला आणि त्यालाही खूप त्रास होत असतो. कारण आता काही क्षण उरलेले आहेत, काही वेळच उरलेला आहे त्याला आता सिंगापूरला जाण्याचा. त्यामुळे त्याला कुठेतरी पश्चातापसुद्धा होतो आहे की माझ्यामुळे मुक्ताला खूप त्रास झाला आणि आता तर मी तिला सोडून चाललो आहे. आणि तो एकटाच मनामध्ये हाच विचार करत असतो की मला घरी जायचंच नाही आहे. तो एकटाच तिथे बाहेर बसलेला असतो बाकड्यावरती आणि मुक्ताला इकडे वाटतं की सागर आता घरीच येतो आहे माझ्यासाठी. पण तसं होत नाही, कारण सागर काही घरी जातच नसतो आणि मुक्ता इकडे सारखं सागरला मिस करून लाजतही असते, हसत असते. कारण तिला आता कळतं की सागर हा थोड्याच वेळात घरी येणार आहे ना, तिला प्रेमाची कबुली द्यायची आहे, म्हणून ती मनापासून आज सागरची वाट पाहते. सागर काही घरी येत नाही. इकडे आता बराच वेळ होऊन गेलेला असतो आणि मुक्ताही आता घड्याळ बघत असते. खूप वेळ झालेला असतो, मुक्ताला झोप येत नसते. सागरचाही फोन लागणं आता बंद झालेलं असतं.
पुढे आता बराच वेळ झाल्यानंतर मुक्ताही विचार करायला लागते की सागर परत आलाच नाही. करू का सागरला फोन? आणि परत मनालाच म्हणत असते की नको, ते अचानक गेले, काहीतरी महत्त्वाचं काम असेल तेव्हाच गेले ना, उगाच माझ्या फोनने डिस्टर्ब नको व्हायला. तर सागर मात्र एका जागेवर बसून हा फक्त मुक्ताचा विचार करत बसलेला असतो. तेव्हा आता मुक्ता फोन नाही करत, पण आता ती खूप काळजीमध्ये असते, कारण सागरला बराच वेळ होऊन जातो आणि आता ती तिच्या रूममध्ये चक्राच मारत असते, सागरची वाट पाहत असते. आणि सागरसुद्धा इकडे आता चक्कर मारत असतो. दोघे एकमेकांपासून वेगळे असतात, पण मात्र मन त्यांचं एकमेकांमध्ये अडकलेलं असतं. तरीसुद्धा सागर घरी येत नाही आहे म्हटल्यावर मुक्ताला खूपच काळजी वाटते आणि मुक्ता आता शांत बसून सागरचा विचार करत असते की नक्की हे काहीतरी कामासाठीच बाहेर गेलेत ना. आता बराच वेळ झाल्यामुळे तिलासुद्धा वेगवेगळे विचार मनात येत असतात. तर प्रेक्षकांनो, मुक्ताला आता विचार करता करता झोपही लागून जाते. आणि आता हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं, सागरचे डिवोर्स पेपर मुक्ताच्या हातामध्ये आलेले असतात आणि मुक्ता धावतच येते आणि सागरला म्हणते, सागर, डिवोर्स पेपर, याच्यापुढे बायकोपासून अशी दूर जाण्याची हिंमत केली ना तर याद राखा. मुक्ता ते डिवोर्स पेपर सागरसमोर अशी फाडून त्याच्याच तोंडावर फेकून देते. तेव्हा आता पुन्हा एकदा तिला सागरला एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करून त्याला घट्ट मिठी मारते. आणि तेव्हा ते दोघंही बाहेर असतात. तेव्हा पाहणारे तर मात्र टाळ्याच वाजू लागतात. प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. सागर काय करेल? खरंच सिंगापूरला जाईल की मुक्ताच्या म्हणण्यावर आता मुक्ताचं प्रेम व्यक्त झाले म्हटल्यावर थांबेल? हेच आपल्याला पाहायचे. पाहत रहा प्रेमाची गोष्ट.